आम्ही तुमच्या तोंडाला काढून भाजला असं सांगतो. असं समजा, हसणार नाही पण तुमच्या मुलाबाळांनी तुमचं कुटुंब काळं बघायचं का? त्याला माझी प्रेमाची भाषा जगायच्यात नाही. मग तुम्हाला मी बघतो तुमच्या माझं काय बांधायला बांध नाही. पण एखादी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली, तुमच्या हातात दिसते तर तुम्ही ते पळवलं. तर आज आम्हाला तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तुम्ही इतके दिवस काय केलं हे मला कळलं नाही. पण तुम्ही तुमच्या पुढच्याला न्याय देत नाही हे माझं नाही. आणि मग तुम्हाला घरी गेल्यानंतर झोपे आले पाहिजे. आपण आज चांगलं काम केलं नाही. आम्ही तुमच्या तोंडाला काढून भाजला असं सांगतो. असं समजा, हसणार नाही पण तुमच्या मुलाबाळांनी तुमचं कुटुंब काळं बघायचं का? आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुमच्या तोंडाला काढून का भासलं? तर तुम्ही काय उत्तर द्याल की मी 16 दिवस थांबून मी अंड्या दिवशी तक्रार दिलेला आहे. किंवा तुमच्या मुलीला तुमच्या मुलीच्या मैत्रिणी विचारलं तर तुझ्या बाबाच्या तोंडाला लोकांनी काळं का भासलं? तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तर आमची विनंती ही मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, हे करणार नाही मी. ते उदाहरण सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये 16 दिवस जर गांजा सापडला असेल आणि तुमच्या निदर्शन झालं असेल तुम्ही थांबता कामा नये. आणि जे आमच्या मुलावर तुम्ही गुन्हे दाखल केले, त्या ताईवर गुन्हा दाखल केला, काय हो त्यांनी तुमच्याकडे मागणं? काय तुमचा आदर्श घेतला? त्यांनी मारलं, त्यांनी मार खाल्ला, त्यांनी एक विचार मागायला गेले. विचाराचे तुम्ही विचाराच्या बाजूने मुद्द्याची गाडी मुद्दे नव्हते, पण मुद्द्यावर आल्यानंतर कुठं त्यांच्याच पूर्वी गुन्हे दाखल केले.